प्राजक्ता माळी मालिका आणि सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ही अभिनेत्री. पण नुकतेच प्राजक्ता एका पत्रकार परिषदेतून समोर आली, कारण भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून प्राजक्ताच्या नावाचा झालेला उल्लेख. याबाबत प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्र्याची भेट घेत तक्रारीचे निवेदन दिले. पण हे सगळं होत असताना या अभिनेत्रीच्या संपत्तीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. प्राजक्ता माळीनं अभिनय क्षेत्रासोबतच व्यावसायिक म्हणूनही कमी वेळेत अधिक यश मिळवले आहे. त्यामुळे प्राजक्ता माळी आज लाखो रुपये कमावते. त्यामुळे तिच्याकडे कोट्यावधीची संपत्ती आहे अशी माहिती आहे. तिला भरतनाट्यमच्या उच्च शिक्षणासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने शिष्यवृत्ती ही दिली होती. पण प्राजक्ताची पहिली कमाई किती होती, आज घडीला तिचं मानधन किती आहे आणि तिने सुरू केलेले व्यवसाय कोणते आहेत आणि त्यातून ती किती रुपये कमावते, हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. प्राजक्ता माळी ही आपल्या अभिनयाच्या माध्यमातून मराठी मालिका, चित्रपट आणि OTTवरही प्रसिद्धी मिळवली आहे. प्राजक्ताला अभिनयासोबतच उद्योजिका आणि व्यावसायिक म्हणूनही यश मिळवले. गेल्याच वर्षी प्राजक्ताने तिच्या दागिन्याचा स्वतःचा ब्रँड बाजारात आणला. प्राजक्ता राज असं या दागिन्याचं ब्रँड नाव आहे. यासोबतच प्राजक्ता माळीचं स्वतःचं फार्म हाऊस आहे, जे ती काही शुल्क आकारून राहण्यासाठी देते. सगळं पाहूया, पण त्याआधी प्राजक्ताची पहिली कमाई किती होती. प्राजक्ता माळी अगदी शाळेत असल्यापासून नृत्याचे कार्यक्रम करायची. प्राजक्ताने पुणे विद्यापीठाच्या ललिता कला केंद्रात भरतनाट्यममधून BA-MAचं शिक्षण घेतले. तिला भरतनाट्यमच्या उच्च शिक्षणासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने शिष्यवृत्तीही दिली होती. वयाच्या 14व्या वर्षी तिने डान्स रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता. 2004मध्ये शाहरुख खानसोबत स्वदेश चित्रपटातही प्राजक्ता झळकली होती. पण अभिनेत्री म्हणून तिची पहिली कमाई ही मराठी चित्रपटातून मिळाल्याचे ती सांगते. संजय सुरकर यांच्या तांदळा एक मुखवटा या चित्रपटात प्राजक्ताने अवघ्या 17व्या वर्षी काम केलं होतं. त्यासाठी तिला 4,000 रुपयाचं मानधन मिळालं होतं. प्राजक्ताला त्यावेळी रोज सकाळी TV वर प्रक्षेपित होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी 58 ते 60,000 रुपये मिळायचे, असे तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यानंतर जुळून येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला यायचं अशा मराठी मालिकांमधून तिने यश मिळवलं. सोबतच ती मराठी चित्रपटातूनही काम करत होती. प्राजक्ता माळी चित्रपटासाठी 15 ते 16 लाख रुपये मानधन घेत असल्याचे सांगितले जाते. पण प्राजक्ताला खरी प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे महाराष्ट्र हास्य जत्रा या कार्यक्रमातून. या कार्यक्रमाच्या अँकरिंगमुळे प्राजक्ता प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर ती व्यावसायिक कमाईकडे वळाली. भावाच्या लग्नात पारंपरिक दागिने घालण्याच्या विचाराने प्राजक्ताला दागिने घडवण्याची कल्पना सुचली. त्यासाठी प्राजक्ताने स्वतःचा ब्रँड सुरू केला, ज्याला प्राजक्ता राज असे नाव देण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत अभिनेत्रीने हा ब्रँड लॉन्च केला. प्राजक्ता माळीने जानेवारी 2023 रोजी पारंपरिक ज्वेलरी ब्रँड सुरू केला. पारंपरिक दागिने परवडणाऱ्या दरात असल्यामुळे प्राजक्ता राज हा ब्रँड अल्पावधीतच लोकप्रिय झाला. या दागिन्यासाठी प्राजक्ता राज या ब्रँडची स्वतंत्र वेबसाईटही प्राजक्ताने सुरू केली. अनेक अभिनेत्रींनी सुद्धा या दागिन्याचे कौतुक केले. या माध्यमातून प्राजक्ताला मोठा फायदा मिळत असल्याचे सांगितले जातं. त्याव्यतिरिक्त प्राजक्ताने गेल्या वर्षी कर्जतमध्ये आलिशान फार्म हाऊस विकत घेतला. प्राजक्ताच्या या फार्म हाऊसचं नाव प्राजक्त कुंज असं आहे. इथे एका वेळी 15 ते 20 जणांची राहण्याची सोय होऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार प्राजक्ताच्या या फार्म हाऊसमध्ये विकेंडला म्हणजेच शनिवारी किंवा रविवारी जायचं असेल तर दिवसाचं भाडं 30,000 रुपये इतकं आहे. तर सोमवार ते शुक्रवार दरम्यान एका दिवसाचं भाडं 17 ते 20,000 रुपये इतकं आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून प्राजक्ता माळीची संपत्ती 16 ते 40 कोटीच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे. पण यामुळे प्राजक्ता माळी अभिनेत्री ते एक उद्योजिका म्हणूनही यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.